नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल एम.पी. फार्मावरती। जसे की आपण आज या व्हिडिओमध्ये एम फार्माची जे रजिस्ट्रेशन डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे, तिथे इम्पॉर्टंट डेट्स कोणकोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी तुम्ही पाहताय जे एम फार्मचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं 16/7/2026 आणि त्याची जी लास्ट डेट आता एक्सटेंड झालेली आहे। लास्ट डेट आहे या ठिकाणी 6/8/2026 5 वाजेपर्यंत जो टाइम असणार आहे 6 तारखेला। तर 6 तारखेच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एम फार्मचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। ओके, ज्यांनी अद्यापही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये तर त्यांना लास्ट डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे 6/8/2026। तर नंतर नेक्स्ट डेट बघा काय आहे, तर आणि जी कन्फर्मेशन डेट आहे म्हणजे आपली जी स्क्रुटिनी म्हणतो आपण त्याला। ओके, तर जे फॉर्म कन्फर्म करण्याची लास्ट डेट आहे 7/8/2026। तर आपली ऍप्लिकेशन किंवा रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे 6 आणि फॉर्म कन्फर्म करून घेण्याची डेट आहे 7/8/2026। इम्पॉर्टंट डेट्स आहे, लक्षात ठेवा। नंतर त्यानंतर आपल्याला जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी रिलीज होणार आहे 9/8/2026। 9/8/2026 ला आपली एम फार्मची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या ठिकाणी रिलीज होणार आहे। नेक्स्ट डेट आहे 10/8/2026 ते 12/8/2026, म्हणजे हे जे 10 ते 12चा जो टाइम, 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत जो टाइम शेड्यूल असणार आहे त्याला आपण ग्रीव्हियन्स पिरियड म्हणतो। काय म्हणतो? ग्रीव्हियन्स पिरियड। तुम्हाला या 2 दिवसाच्या कालावधीत तुमचा जो पण ग्रीव्हियन्स असेल तो त्या ठिकाणी फुलफिल करायचा आहे। ओके, आणि त्यानंतर आपली 14/8/2026 ला फायनल मेरिट लिस्ट आपल्याला एम फार्मची त्या ठिकाणी रिलीज होणार आहे। तर त्या इम्पॉर्टंट डेट्स आहे। 6 तारीख आपली शेवटची असणार आहे रजिस्ट्रेशन साठीची। 7 तारीख आपली डॉक्युमेंट कन्फर्मेशनची शेवटची तारीख असणार आहे। देन 10 आणि 10 तारखेपासून 12 तारखेपर्यंत आपला ग्रीव्हियन्स पिरियड असणार आहे आणि फायनल 14 तारखेला आपल्याला या ठिकाणी मेरिट त्या ठिकाणी लागू शकते। ओके, डेट एक्सटेंड होईल का त्यानंतर? तर हा प्रश्न थोडा भरपूर जण विचारतात, आणखी डेट एक्सटेंड होईल का? तर डेट एक्सटेंड होईल का नाही याची चिंता न करता तुम्हाला काय करायचं, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे। ओके, आता डेट एक्सटेंड होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। त्यानंतर काही इम्पॉर्टंट कमेंट्स होत्या किंवा आमचे पण तुमच्यासाठी काही सजेशन्स आहेत, ते पण आपण बघून घेऊया की काय सजेशन आहेत। बरेच विद्यार्थी या ठिकाणी आपली जी रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती परत त्या ठिकाणी मी मेन्शन करतो, लक्ष द्या। रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे 6/8/2026। ओके, ही लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची। ओके, यानंतर डॉक्युमेंट कन्फर्मेशनची लास्ट डेट आहे 7/8/2026। ओके, तर आपण काय करायचं आहे 7/8/2026 आपण जर ई स्क्रुटिनी करत असेल, काय करत असेल ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी करत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमची 7 तारीख हा शेवटची आहे फॉर्म कन्फर्मेशन साठी। तुम्ही चेक करून घ्यायचंय की आपला जो फॉर्म आहे तो कन्फर्म झालेला आहे किंवा नाही। तर तुम्ही काय करायचं 12 वाजेपर्यंत 7 तारखेला वाट पाहिजे। किती वाजेपर्यंत? 12 वाजेपर्यंत। नाहीतर मग तुम्ही काय करू शकता, हेल्पलाईनला कॉल करू शकता। काय करू शकता? हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म कन्फर्म करून घेऊ शकता। ओके, 8 तारीख आणखी आपल्याकडे ऑप्शन आहे। 8 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म कन्फर्म करायला चान्स आहे, पण तुम्ही काय करायचं 7 तारीख शेवटची दिलेली आहे तर 12 वाजेपर्यंतच त्या ठिकाणी वाट पाहायची। किती वाजेपर्यंत? 12। त्यानंतर तुम्ही हेल्पलाईनला फोन करून तुमचा फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा। ओके, त्यानंतर हे गोष्टी तुम्हाला समजल्या का? 6 तारीख आपली शेवटची रजिस्ट्रेशन साठी, 7 तारीख आपली फॉर्म कन्फर्म करण्यासाठी शेवटची आहे। ओके, जर फॉर्म कन्फर्म नाही झाला तर तुम्हाला काय करायचं 12 वाजेपर्यंत वाट पाहायची। 12 वाजल्यानंतर किंवा 1-2 वाजेनंतर तुम्ही स्वतः हेल्पलाईनला कॉल करायचा आणि त्या ठिकाणी फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा। त्यानंतर सेकंडरी थिंग अशी आहे की डेट वाढेल ही अपेक्षा ठेवू नका। ओके, आणखीन पण टेंटेटिव्हचं साईन आहे, डेट वाढू शकते पण डेट वाढेल का नाही सांगता येत नाही। तुम्हाला काय करायचं आहे आता लवकरात लवकर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। बरेच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आमचं त्या ठिकाणी फॉर्म मध्ये काहीतरी म्हणजे करेक्शन येत आहे किंवा तुम्ही काय करता त्यानंतर काही चेंज करण्याचा प्रयत्न करता। तर एकदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काही चेंज करता येत नाही। सॉरी, फायनल मेरिट लिस्ट रिलीज झाल्यानंतर आपल्याला काही चेंज करता येत नाही। तर तुम्हाला काय करायचं, तुमचा फॉर्म कन्फर्म झाला नसेल तर तुम्ही 7 तारखेलाच हेल्पलाईनला कॉल करायचा। 8ची वाट पाहायची नाही। शेवटची डेट 8 असणार, 9ला आपली त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लागणार आहे, पण आपल्याला काय करायचं 7लाच त्या ठिकाणी हेल्पलाईनला कॉल करून फॉर्म कन्फर्म करून घ्यायचं। बरेच विद्यार्थी आता डायरेक्ट सेकंडरी फार्मसीच्या आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी रिलीज झाली त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म कन्फर्म झाला नव्हता। मग त्या ठिकाणी त्यांचा जो फॉर्म आहे तो कन्फर्म झाला नाही, तो त्रुटीमध्ये आला। त्यानंतर त्यांनी ते एडिट करण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी असं दाखवलं की एडिटिंग विंडो हॅज बीन क्लोज। ओके,
ऍप्लिकेशन एडिटिंग विंडो हॅज बीन क्लोज, तर त्यानंतर तो एडिट झाला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा हेल्पलाईनला फोन लावून. आणि त्यानंतर जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती रिलीज झाल्यानंतर चेक करून घ्यायचं आपलं नाव बरोबर आहे का, आपले मार्क बरोबर आहे का, आणि आपली कास्ट कॅटेगरी बरोबर आहे का. ह्या 3-4 गोष्टी चेक करून घ्यायच्या. ह्या जर 3-4 गोष्टी बरोबर असेल बाकी काही चिंता करण्याची गरज नाही. फक्त आपलं नाव, आपली कास्ट आणि आपले मार्क ह्या 3-4 गोष्टीच पाहायच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये. ओके, बस एवढंच त्या ठिकाणी सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओ शेअर करायचं जे मित्र तुमचे एम.फॉर्मला ऍडमिशन घेणार आहेत किंवा जे रजिस्ट्रेशन करायचे बाकी आहे त्यांच्यापर्यंत, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बरेच विद्यार्थी आहेत की व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. ओके, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हालाही व्हिडिओ बनवायला एक मोटिवेशन भेटतं. त्यामुळे काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओला शेअर करायचं तुमच्या मित्रापर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. थँक्स फॉर वॉचिंग.